नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण भीष्म पंचक व्रत कसे करतात याबद्दल माहिती घेणार आहोत। बघा मैत्रिणींनो, असे भरपूर व्रत असतात की ज्याची माहिती आपल्याला नसते। त्याचपैकी एक असे आहे भीष्म पंचक व्रत। बऱ्याच जणांना हे माहिती असेल जे करत असतील त्यांना, परंतु हे व्रतही केव्हा करतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगते की भीष्म पंचक व्रत हे एक व्रत आहे आणि ते एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत करतात। म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून, म्हणजे एकादशी ही 1 नोव्हेंबरला पहिली एकादशी आहे, त्या एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 5 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हे भीष्म पंचक व्रत करायचे आहे। भीष्म पंचक व्रताचं महत्त्व काय आहे तर हे भीष्म पंचक व्रत आता आपल्याला केव्हा करतात हे तर माहीत झालं। या 5 दिवसांमध्ये हे व्रत करायचं आहे। आता हे व्रत कशासाठी करतात तर बघा, जेव्हा श्रीकृष्णांनी म्हणजेच भीष्म पितामह जेव्हा बाणांवरती झोपलेले होते मृत्यूशय्येवरती, तर त्यावेळेस त्यांनी जेव्हा पाणी मागितलं होतं तो एकादशीचा दिवस होता आणि त्या दिवशी श्रीकृष्णांनी म्हटले होते की जेही हे 5 दिवस हे भीष्म पंचक व्रत म्हणून मानले जाईल आणि जेही हे 5 दिवस व्रत करतील ते माझ्यासाठी करतील, माझ्या समाधानासाठी करतील। म्हणजेच आपण श्रीकृष्णांच्या आशीर्वादासाठी आपल्याला हे भीष्म पंचक व्रत करायचे आहे। आता हे 5 दिवसाचे असते आणि हे 5 दिवसाचे व्रत आता कसे करायचे तर बऱ्याच जणांना माहीत नसेल, परंतु आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की भीष्म पंचक व्रतामध्ये आपल्याला 5 दिवसांमध्ये आता पंचगव्य जे असतात, दूध, दही, तूप हे खाऊन आपण हे व्रत करू शकतो। परंतु शास्त्रामध्ये आपल्याला सूटही दिलेली आहे की आपण फळं आणि दूध हे घेऊ शकतो, म्हणजेच फलाहार आपण घेऊ शकतो आणि फळांवरती आणि दुधांवरती आपण हा उपवास करू शकतो। म्हणजे आपल्याला 5 दिवस फळे खाऊन राहायचं आहे आणि दूध पिऊन राहायचं आहे मैत्रिणींनो, आणि हे व्रत करायचं आहे। बघा, याच्यामध्ये शरीर शुद्धीही होते, हेही त्यामागचे कारण आहे। परंतु भीष्म पंचक व्रताचे महत्त्व हे आपल्या शास्त्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात सांगितले आहे की ह्या वेळेस काय करायचं आहे की ह्या 5 दिवसांमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की जो कोणी व्रत हे करील त्याला मोक्ष प्राप्ती होईल आणि सुख आणि समाधान आणि मोक्ष प्राप्त होईल, त्यासाठी हे व्रत करायचे आहे। आता आपण बघितले की फळं आणि दूध घेऊन आपल्याला हा भीष्म पंचक व्रत करायचे आहे। आता आपल्याला आणि 5 दिवस हे व्रत करायचे आहे। आता हे व्रत कोण कोण करू शकतं तर बघा, मुली असो, मुलं असो किंवा लग्न झालेल्या बायका असो, स्त्रिया आणि माणसं असो, वृद्ध व्यक्ती असो, म्हणजे ज्यांना हे व्रत झापेल अशा व्यक्ती असो किंवा विधवा स्त्रिया असो, अशा प्रत्येक स्त्रिया हे व्रत करू शकतात। हो, कारण की त्यांनाही हे विधवा स्त्रियांनी जरी हे व्रत केलं तरी त्यांना मोक्ष आणि सुख हे प्राप्त होणार आहे। एवढं महत्त्व हे भीष्म पंचक व्रताचे आहे। आणि बघा, आपल्याला हे असे व्रत माहिती नसतात, परंतु जर आपण शास्त्रामध्ये बघितले तर असे भरपूर प्रकारचे व्रत आहेत की ज्याची कल्पना आपल्याला नसते आणि माहिती नसते, परंतु ते केल्याने त्याचं पुण्य भरपूर प्रमाणामध्ये असतं। त्याचपैकी भीष्म पंचक हे असे व्रत आहे। आता हे सर्व बघा, स्त्रिया, मुली आणि विधवा स्त्रिया हे करू शकतात, हे आपण बघितलेलं आहे। आणि ते याने काय होतं तर मोक्ष प्राप्ती आणि सुखाची प्राप्ती होते। आता असं हे भीष्म पंचक व्रत आहे। आता असं आहे की भगवान शंकरही कार्तिकेयला सांगत आहे की हे जे व्रत करतात, हे जे व्रत हे जे करणार आहे त्यांना अखंड असं सुखप्राप्ती आणि येणाऱ्या काळामध्ये मोक्षप्राप्ती त्यांना होणार आहे, असे भगवान शंकराने कार्तिकेयला सांगितलेले आहे आणि त्याचे महत्त्वही पटवून दिलेले आहे। बघा, आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे की काल अतिथी नावाचा एक राजा होता आणि अतिथी नावाच्या राजाने हे भीष्म पंचक व्रत केले होते, तेव्हा त्याला मोक्ष प्राप्त झाला होता, असे आपल्या शास्त्रामध्ये उदाहरण आहे आणि हे लिखित आहे। त्याच्यामुळे भीष्म पंचक व्रताला एवढं महत्त्वाचं स्थान आहे। आणि कोणी बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये भीष्म पंचक व्रत करतही असतील, परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे व्रतांविषयी माहिती नसते। तर ह्याविषयी जेवढी मला माहिती होती तुम्हाला मी सांगितली की हे बघा माता भगिनींनो, आता या राजाने तर हे व्रत केलं आणि मोक्षप्राप्ती तर झाली।
आता ह्या 5 दिवसांमध्ये आपल्याला काही सेवा करायच्या असतात, त्या सेवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे। बघा, आपल्याला तर्पण विधी ह्या 5 दिवसांमध्ये करायचा आहे। आपल्याला फलाहार घेऊन आणि दूध घेऊन तर हे उपवास करायचाच आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला तर्पण विधी करायचा आहे। तर आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला दक्षिण दिशेस तर्पण विधी करायचा आहे। आणि तो तर्पण विधी आपल्याला कसा करायचा आहे, तर आपल्याला एका तांब्याच्या लोट्यामध्ये जल घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि आपण अशी जी आपली मुद्रा आहे ती हाताची करायची आहे आणि इथून आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि ते खाली एक पात्र ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून आणि असा हात करून आपल्याला ते पाणी जेव्हा आपल्या पात्रात पडेल ते पात्राचं पाणी आपल्याला भीष्म पितामहाच्या नावाने आपल्याला ते पाणी तर्पण करायचं आहे। आणि जेव्हा ते खालच्या पात्रामध्ये ते सर्व लोट्याचं पाणी जमा होईल तर ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला ते पाणी अर्पण करायचं आहे। आणि याने काय होतं, तर आपले पित्र जे आहे तेही तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो। इतकं महत्त्व हे भीष्म पंचक व्रताचं आहे। म्हणून जर कुणाला हे भीष्म पंचक व्रत करायची जर इच्छा असेल तर एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत फलाहार घेऊन हे भीष्म पंचक व्रत आपण करू शकतो। आणि बघा, जे आपण आपल्या शरीराची शुद्धी म्हणतो तेही शुद्धीचं एक कारण, एवढं महत्त्व ह्या व्रताचं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ छोटासाच होता, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।